कोण आहे काय नाही या जेवण करायला. हे आमच्या नाव काय रे भाजीचं? हुलगा. हा, ही हुलग्याची भाजी आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. आज मंडे आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे, काम चालू आहे जोरात. आणि आज एक्सपायरी आहे आपल्या बँकेक्सची आणि मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे. आणि सकाळ सकाळच बघितलं तर एक फ्लॅट ओपनिंग आपल्याला बघायला भेटते आहे सगळीकडेच आहे. आणि त्यानुसार म्हणजे 2 दिवस जरा धिंगाणा झाला होता न्यूजचा. सेबीने शॉर्ट सेलिंग बंद केलं आणि अशा 1-2 न्यूज होत्या, त्यामुळे वाटलेलं आज थोडी गॅप डाऊन होईल. पण आज परत एकदा फ्लॅट ओपनिंग तुम्हाला बघायला भेटते. आणि प्रीमियम आहेत बऱ्यापैकी, ॲव्हरेज आहेत. इंडिया विक्स खाली आले, त्यामुळं बघू काय होतं आता, काय सांगता येत नाही. बँकेक्स मिड कॅप मला अजिबात आवडत नाही. त्याची माझी भांडणं आहेत डायरेक्ट. कारण त्यांनी काय केलं तर म्हणजे त्याच्यात पण स्पाईक येतात, जसे बँकेक आणि सेन्सेक्समध्ये येतात ना तसे त्याच्यात पण येतात. आणि ज्यावेळेस बाकीचे इंडेक्स साईडवेज असतात त्यावेळेस मिड कॅपला ऊत येतो लय वरबीर जायचा. आणि ज्यावेळेस बाकीचे हे असतात ना लहान असून आता आधी गपचूप बसायचं आणि आता फुल 100 पॉईंटची मुवमेंट करते मिड कॅप निफ्टी. आणि त्याचे प्रीमियम जे असतात ना ते एवढूशे असतात म्हणजे काहीच भेटत नाही. त्यात 10-12 रुपयाचे असतात एटीएम. लॉट साईज लय मोठी 75 आणि लय वॉलटाईल असतात. बेकार स्टॉप लॉस लावेपर्यंत जातात. प्राइस बेकार चेंज होतं. 25 नाही का 50 नाही माहित नाही मला. मग तर त्यामुळे अवघड आहे. त्यामुळे बघू बँकेक्स मध्ये करू, कारण बँकेक्स आहे आपलंच म्हणजे सेन्सेक्स सारखंच आहे. ते पण स्पाईक वगैरे देत असतं. पण बघू कधी करायचं आहे ते. जेव्हा डीके होताना दिसेल त्यावेळेस आपण करून टाकू. आता भेटू डायरेक्ट ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो डायरेक्ट जेवताना चालू होते. 1:30 वाजत आले. तर बाहेर गेलो होतो, अर्जंट काम होतं महत्वाचं. आणि काय विषय, आधी जेवण बघायचं काय बघू. जेवण जरा आम्ही तेलकट आणलं होतं. वडापाव हे नसतं तेलकट एवढं. आता कोण आलं? भंगारवाला नाही रे, विकायला आले. कोण आहे काय नाही या जेवण करायला. हे आमच्या नाव काय रे भाजीचं? हुलगा. हा, ही हुलग्याची भाजी आहे. हुलगा, मटकी, बेसन पिठाची पोळी, लोणचं, चपाती, वडापाव मस्त होता. साई वडेवाले. तर काय ना मित्रांनो, आजचा स्टॉक बद्दल सांगू. आम्ही सकाळी उठल्याच 9:15लाच आम्ही मारलं होतं बँकेक्स मध्ये. आणि एवढा खतरनाक डीके झाला की तुम्ही प्रॉफिट बघू शकता. 2000 रुपये प्रॉफिट आहे आणि 4 लॉट मारले होते. हे बघा, म्हणजे पर लॉट 500 रुपये भेटले. आणि ह्याच्यापेक्षा अजून डीके झाला नंतर, पण एवढा डीके कॅप्चर केला. पहिला कॉल मध्ये स्पाईक आला, पण कॉल मध्ये आमचा कॉलचा एसएल घालवल्यानंतर जो पुटचा एसएल होता तो आम्ही ट्रेल करत नेला. मग 130 वरनं पार 100लाच काढून टाकला पुटला. त्यामुळे हा जो प्रॉफिट 1600 चालू होता तो परत जाऊन 2000ला क्लोज झाला आता मार्केट. त्यामुळे भारी झाले. त्यानंतर ट्रेडिंग नाही केली, कारण आमचं ब्रोकरेज जास्त जाऊ शकतं अजून ट्रेडिंग केले तर. आणि हे जे आम्ही काढलेत तर ह्याला 2 लाख रुपये यूज झालेत आणि 2000 काढलेत, म्हणजे 1% आम्ही काढले. आणि आता शांत बसतोय. आणि आता बघू नंतर तर काय नाही, आता संपलं. पण मार्केट भरपूर फॉल आलाय आज. जर आम्ही आपलंच 9.9 बघ ना, पुट कितीला आहे. चार्टच दाखवतोय. पुट बघ, दाखव ना कितीला झालाय. 110ला एक्झिट केलता ना. 110ला काढलेला पुट 337ला आहे आता सध्या. हे बघू शकता तुम्ही. आणि आता चार्ट बघू आपण. इथं बँक निफ्टीचा चार्ट दाखवतो तुम्हाला. तर बँक निफ्टी मध्ये बघा मुवमेंट डाऊन साईडची बेकार. तर आता आणि येणारच होतं, कारण मार्केट ऑलरेडी खूप पडलं होतं. त्यामुळे एक रिट्रेसमेंट एक्सपेक्टेड होती मार्केटमध्ये. तर आता आलेली आहे, पण ठीक आहे, पहिलाच प्रॉफिट काढून बसलोय त्यामुळे काय नाही. लॉस झाला असता नंतर केला असतं तरी, प्लस लॉस झाला असता आणि ब्रोकरेज गेला असतं 200 रुपये. एक कॉल अँड पुट बाय करायला, कॉल अँड पुट सेल करायला 200 रुपये जातात. आणि त्यातले अजून 300-400 लॉस झाला असता तर 500-600 रुपये घालवले असते. बोंबलत बसलो असतो. पण त्यापेक्षा हे केलेलं बरं आहे मला असं वाटतं. बघू काय आता करणार तर नाही. जेवण करू, भेटू. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आज जर तुम्ही बघितला तर तब्बल एक 200 पॉईंटचा फॉल तुम्हाला आज निफ्टीमध्ये बघायला भेटतोय. बँक निफ्टीमध्ये पण एक 700-750 पॉईंटचा फॉल तुम्हाला बघायला भेटला. म्हणजे सगळेच इंडेक्स आज डाऊनफॉल आलेले आहेत. म्हणजे एकदम धांगड धिंगाणा चालू होता सगळ्या इंडेक्समध्ये. आणि एक चांगल्या प्रकारचं मोमेंटम पण आपल्याला या ठिकाणी कॅप्चर करायला भेटलं असतं. आता माहित नाही तुमच्यापैकी किती जणांनी केलं, पण ओव्हरऑल जे निफ्टीचं आपण इंटरप्रिटेशन करूया की कशा प्रकारची प्राइस ॲक्शन आज तुम्हाला बघायला भेटली. लोअर लोचं क्रिएशन कसं होतं, डायरेक्ट
डायरेक्टली ब्रेकआउटला एंट्री घ्यायला पाहिजे का, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला फक्त एक काम करायचं, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका मित्रांनो, आणि चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता चार्ट थोडा झूम करतो मी आणि निफ्टीचं थोडं प्राइस ॲक्शनचं ॲनालिसिस करूया. त्याच्या आधी आपण मागच्या दिवसाचं ॲनालिसिस करूया. तर मागच्या काही दिवसापासून जर तुम्ही बघितलं तर निफ्टी ह्या 2 झोनमध्येच कन्सोलिडेट करत होतं. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर तब्बल आपलं 27 डिसेंबरपासून ते आत्ता 4 जानेवारी म्हणजे आज पण त्याच झोनमध्ये आहे निफ्टी. आणि हा जो झोन तुम्ही मार्क केला तर 21,830 ते खालच्या साईडला 21,500, तर या झोनमध्ये अपडाऊन चालू होतं निफ्टीचं. आणि मागच्या काही दिवसापासून जर बघितलं ते म्हणजे 1 तारखेपासून तर एक लोअर लोचं क्रिएशन मार्केटमध्ये चालू होतं आणि या लेवलला निफ्टी कंटिन्यू सपोर्ट घेत होतं. लेवल कोणती आपली 21,500ची, जिथून मार्केटमध्ये वरच्या साईडला मूव आला. त्यानंतर परत एकदा हा जो दिवस आहे 3 जानेवारी या साईडला पण मार्केट खाली आलं होतं, पण तिथून परत एक गॅप ऑफ ओपनिंग बघून वरच्या साईडचा मूव तुम्हाला बघायला भेटला. तर ओव्हरऑल प्राइस ॲक्शन जर बघितली तर मागच्या काही दिवसापासून एक साइडवेज मार्केट तुम्हाला बघायला भेटत होतं. वरच्या डायरेक्शनला मूव नाहीये आणि पर्टिक्युलर डाऊन साईडला पण जास्त मूव नाही. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आजची ओपनिंग जर तुम्ही बघितली तर एक साइडवेज ओपनिंग तुम्हाला निफ्टीमध्ये बघायला भेटली. ओव्हरऑल सगळ्याच इंडेक्समध्ये एक साइडवेज ओपनिंग बघायला भेटली. इव्हन काहीतरी न्यूज असून सेबीची शॉर्ट सेलिंगची न्यूज होती तरी पण गॅप अप गॅप डाऊन न होता एक साइडवेज ओपनिंग तुम्हाला बघायला भेटली. आता साइडवेज ओपनिंग झाल्यानंतर किंवा गॅप अप गॅप डाऊन कोणती ओपनिंग होऊ द्या, पहिल्या कॅन्डलला आपण ट्रेड एक्झिक्यूट करत नाही बाईंग साईडला, कारण त्या साईडला ऑपरेटर इन्स्टिट्यूशनलवाले आपले पैसे लावत असतात. त्यामुळे त्यांच्या कचाट्यात जर आपण सापडलो तर कॉल किंवा पुट साईडला दोन्हीकडे स्टॉप लॉस तरी होईल, नाही तर तुम्ही मालामाल तरी होईल. दोन्हीपैकी एक गोष्ट होईल, पण जास्त चान्सेस आहे आपण स्टॉप लॉस व्हायचे आपले. त्यामुळे पहिल्या कॅन्डलला तर आपण एंटर नाही करू शकत. प्राइस ॲक्शनची आपण वाट बघितली. प्राइस ॲक्शन जर तुम्ही बघितली तर पहिल्या 2 कॅन्डलनी वरच्या साईडला पुश केलंय, म्हणजे बायरच्या वरच्या साईडला पुश केल्यानंतर डायरेक्टली बघितलं तर सलग 5 कॅन्डल रेड कॅन्डल मला म्हणजे ॲग्रेसिव्ह सेलिंग या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटली डाऊन साईडला. त्यानंतर आपण बायरचा वेट केला की बायर मार्केटमध्ये कुठल्या साईडला ढकलू शकतात, हायर हायचं क्रिएशन करतात का, तर या ठिकाणी बाईंगचा प्रेशर आला, पण तिथून हायर हायचं क्रिएशन नाही झालं. म्हणजे हा हाय क्रिएट झाला, त्यानंतर एक डीप लागून त्याच्यावरती हाय क्रिएट नाही झाला. जर असं झालं असतं तर आपण डेच्या हायचा ब्रेकआउटची वाट बघितली असता आणि कॉल साईडला आपण आपला चान्स बघितला असता. पण तसं न होता, हायर हायचं क्रिएशन न होता परत एकदा मार्केटमध्ये लोअर लोचं क्रिएशन झालं आणि हा इम्पॉर्टंट जो आपला सपोर्ट होता प्रिव्हियस डेचा लोचा 21,628 त्या साईडला एक ब्रेकआउट आला. ब्रेकआउट आल्यानंतर इमिजिएटली एक थोडीशी रिट्रेसमेंट येऊन परत अजून डाऊन साईडला ॲग्रेसिव्ह मार्केटने पुश केलं. आता इथं ॲग्रेसिव्ह मार्केटचं नेचर एक कन्फर्म झालं होतं की डाऊन साईडला मुवमेंट येऊ शकते आणि जो इम्पॉर्टंट आपला सपोर्ट होता राऊंड फिगरचा तो म्हणजे 21,600, त्या 21,600चा सपोर्ट मार्केटने ब्रेक केला. आता ज्यावेळेस असे मोठे इम्पॉर्टंट सपोर्ट मार्केटमध्ये ब्रेकआउट होत असतात तर तशा ठिकाणी भरपूर लोक पोटमध्ये एंटर घेत असतात, पण तिथं चूक होते. कारण या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 21,600च्या ब्रेकआउटला जर तुम्ही एंट्री केली असती, कारण ही एक पॅराबॉलिक कॅन्डल आहे, अचानक आलेली एक मोठी रेड कॅन्डल, आणि एंट्री केल्याच मार्केटमध्ये एक रिट्रेसमेंट झाली तर तुमचा एसएल झाला असता आणि तिथून मार्केट परत एकदा खाली जातं. त्यामुळे अशा वेळेस काय करायचं, एकतर मार्केटमध्ये प्रॉपर रिट्रेसमेंट येऊ द्या, रिट्रेसमेंट आल्यानंतर तुम्ही एंट्री करा, नाहीतर जर तुम्हाला रिट्रेसमेंट नसेल डायरेक्टली मार्केट खाली जात असेल तर तशा ठिकाणी एंट्री न केलेलीच बरी आहे. इथं 2-3 चान्स होते रिट्रेसमेंटला. पहिली रिट्रेसमेंट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटली, त्यानंतर अजून एक ब्रेकआउट आला, तुम्हाला ही दुसरी रिट्रेसमेंट, आणि त्यानंतर ह्या ब्रेकआउट नंतर परत एकदा तिसरी रिट्रेसमेंट बघायला भेटली आणि तिथून एक मार्केटमध्ये डाऊन साईडचा चांगला मोमेंटम तुम्हाला बघायला भेटला. तर ओव्हरऑल मार्केटचं आजचं नेचर जर बघितलं तुम्ही तर एक डाऊन साईडचं मार्केट तुम्हाला आज बघायला भेटलं. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, बँक एक्स, फिन निफ्टी सगळे इंडेक्स आज पडलेले आहेत. त्यामुळे उद्या बघू आपण पर्टिक्युलर कशी प्राइस ॲक्शन राहते आणि जो इम्पॉर्टंट आपला सपोर्ट असणार आहे 21,500, तर त्या सपोर्ट पासून उद्या बाउन्स बॅक करते का परत एकदा सपोर्ट ब्रेक करून लोअर लोचं क्रिएशन करते हे बघणं खूप महत्त्वाचं राहील. तर भेटूया आपण डायरेक्टली उद्याच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो. तर मित्रांनो आता 15:41 म्हणजे 3:42 झालेले आहेत आणि एक्सपायरी झालेली आपली बँक एक्सचा हा चार्ट आहे. वॉलटाईल मार्केट होता आज, डाऊन साईडला मार्केट खूप आलंय, त्यामुळं बघू आता प्रॉफिट जो आहे आपला, तर या ठिकाणी तुम्ही बघाल सध्या किती 2,035 रुपये तोच आहे आणि पर लॉट 500 रुपये भेटले सकाळीच. त्यानंतर काय ट्रेड नाही केलं, आता जेवण वगैरे घालून शेवटचा ब्लॉग काढतोय. 15:42. तर आता काय दाखव, काय झालं पॉइंट बघू ना आपण. थांब पॉइंट बघूया. कसले पॉइंट मला समजलं नाही. बघा निफ्टी 700, सेन्सेक्स 670, बँक निफ्टी 700, मला वाटलं निफ्टी 700. निफ्टी 200, बँक निफ्टी 700, सेन्सेक्स 700, फिन निफ्टी 200, म्हणजे ओव्हरऑल मार्केट पडलंय. आपण जिथं आज केलंय ते बघ 770. बाप, एवढ्या बेकार मध्ये पण सेलिंग मध्ये, कारण आम्ही सकाळी बाहेर आलो सकाळी मध्ये पण राहिलं ते 11:30 ते काहीतरी पर्यंत राहिले साइडवेज, पण तिथला प्रॉफिट डायरेक्ट घेऊन गेला 2 लाख. आणि मला म्हणजे आम्हाला दोघांना तिघांना पण ते टेन्शन नको आहे. म्हणजे आम्ही आधी करायचो ते की ऍडजस्टमेंट
परत मग ते इकडून काढा तिकडे टाका तिकडून काढा, म्हणजे एक पीसफुल ट्रेडिंग पाहिजे मला असं वाटतं. मोठा पुट घ्या, तेच छोटा घ्या. आणि म्हणजे इन फ्युचर मला माहित नाही, पण आता सध्या तरी मला नको वाटतंय, कारण एवढं व्हॉलटाईल मार्केट आहे. कंटिन्यू मध्ये आपण किती कॉल महिने कंटिन्यू करत होतो, हा, तर त्यावेळेस आहे ना नुसतं म्हणजे लॉसचं काय वाटत नाही, प्रॉफिट ब्रोकरेज जातं तिथं, ब्रोकरेज एक जातं आणि जे टेन्शन असतं अरे हे जाणार लॉस, स्टॉप लॉस उडणार, आणि कन्फर्म ते होतच काय होतं. आणि 2.5 नंतर तर एवढं होतं, तुम्ही 5-5 रुपयाचे घेता, 8-8 रुपये स्टॉप लॉस लावतात, जातं म्हणजे जातच 8 रुपयाला हिट करतं आणि 0 होतं. आणि तो मानसिक त्रास खूप दिलेला असतो तो पूर्ण नेतं, घेऊन जातं. लॉस दिलेला असतो आधीचा तो वाढवतो. आणि अचानक मध्येच काय कसं होतं, एकदा दोनदा कसं झालं, लॉस मोठा झाला 3,000 डायरेक्ट नो प्रॉफिट नो लॉसला बी येत आहे. हा, तसं पण होऊ शकतं कधीतरी. रोजचा प्रॉफिट घेऊन जातं ती वेगळं, ती सिस्टीम वेगळी. आणि जे आता आम्ही लावतो ती मोठे एस लावतो ती एक सिस्टीम आहे. अजून एक सिस्टीम म्हणजे थोडं बाईंग मोठं ठेवायचं. असे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात भरपूर. BSC चा प्रकार एक वेगळा, ते एक डेंजर कार्यक्रम प्रकार आहे तो. आणि इथं असं होतं की 9:15 पासून 3:30 पर्यंत कधी पण डिके होतो. कधीतरी 10ला होईल, कधी 12ला होईल, कधी 2ला होईल, आणि आज 9:15ला झाला. नाहीये की काहीच नाही, प्रत्येक तासाला असं डिके असं काय नाहीये. तेच त्यामुळे आधी होतं ते चालतच नाही. त्यामुळे असं वाटत असेल ऑप्शन सेलर प्रॉफिटेबल आहे, पण तसं पण नाहीये. ऑप्शन सेलरला पण प्रॉफिट काढायला थोडं मेहनत करावं लागेल. बजेट आणि कधी होतंय काय माहिती. 1 तारखेला सांगितलं अजून नाही मॅडम, जर बोलल्या 1 तारखेला तर होऊ शकते 1 तारखेला, पण तिथून नंतर परत एकदा इंडिया विक्स पडायला सुरुवात होईल. आता पण आलंय खाली, आणि प्रीमियम डीके व्हायला पण चांगलं सुरुवात होईल. तर असू द्या, बघू आता. आजचा ब्लॉग तर होता थोडा छोटासाच होता, पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक करून टाका व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या दिवस शुभ असो.